नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु यूट्यूब चॅनलवर. बघा, दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आहे. हा सण आपण आपल्या पूर्ण घरावर दिवे लावून साजरा करतो. पण इतक्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येणारा दिवाळी हा सण, याच्यामध्ये दिव्यांचं काय महत्त्व आहे, दिवे का लावले जातात, त्याचबरोबर दिव्यांची पद्धत किंवा दिव्यांची प्रथा नेमकी कुठून सुरू झाली, तिला काय शास्त्रीय कारण आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीमध्ये पूर्ण महिनाभर आपण दिवे का लावतो, या सगळ्या गोष्टींची उत्तर आपल्याला या व्हिडिओमधून पाहायची आहे. हा व्हिडिओ तुमच्या ज्ञानामध्ये खूप भर टाकणार आहे. तुमच्या अनेक वर्षापासूनचे जे प्रश्न पडलेले आहेत की दिवे लावण्याची प्रथा नेमकी आली कुठून, दिवे लावण्याची पद्धत, तिचा जन्म कुठून झाला, तो आपण जन्म पाहणार आहोत आज. तर पाहूयात की दिव्यांची प्रथा कशी सुरू झाली, कुठून सुरू झाली आणि आपल्या कृषीप्रधान भारत देशामध्ये ती आतापर्यंत कशी टिकून आहे. चला बघा, सुरुवातीला जेव्हा मानवाची निर्मिती झाली, तर मानवाच्या निर्मितीनंतर असं म्हटलं जाते की प्राचीन कृषी संस्कृतींपैकी भारत ही एक सर्वात प्राचीन कृषी संस्कृती आहे. आणि या कृषी संस्कृतीमध्ये या कृषी संस्कृतीच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा शेतीचा शोध लागला नव्हता, म्हणजे या कृषीच्या आधी जेव्हा माणूस भटकंती करत होता, म्हणजे भटका सारखा राहायचा, जंगलामध्ये फिरायचा किंवा कंदमुळे खायचा किंवा थोडंफार काहीतरी फळफळावर खाऊन जगायचा, त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती, तर जंगलांचं प्रमाण खूप जास्त होतं. हिंस्र पशु जे असतात, म्हणजे जसं वाघ असेल, सिंह असेल, लांडगे, तरस, चित्ते, बिबट्या, हे सगळे खूप जास्त असायचे. आणि मग त्याच्यामुळं हे प्राणी काय करायचे, माणसांच्या सुद्धा शिकारी करायचे प्राण्यांसहितच. आणि मग काय झालं की हळूहळू जेव्हा अग्नीचा शोध लागला, म्हणजेच जाळाचा शोध लागला, तेव्हा काय झालं, माणसांना एक गोष्ट लक्षात आली की हे जे प्राणी आहेत हे जाळांना किंवा अग्नीला घाबरतात. आणि माणूस त्या काळामध्ये शेतीचा शोध लागलेला नसल्यामुळे स्थिरावण्याचा प्रश्न नव्हता, घर करण्याचा प्रश्नच नव्हता. माणूस त्या काळामध्ये गुहांमध्ये राहायचा. गुहा म्हणजे काय, तर जंगलामध्ये किंवा डोंगरांमध्ये बऱ्याच वेळेला अशी डोंगरात पोकळी तयार व्हायची, त्याच्यामध्ये आपण राहू शकतो, अशा प्रकारच्या गुहा तयार झालेल्या असायच्या नैसर्गिकरित्या. किंवा काही ठिकाणी प्राण्यांनी खोदून किंवा कोल्ह्यांसारख्या प्राण्यांनी खोदून तयार केलेल्या सुद्धा असायच्या. मग अशा गुहांमध्ये मानव राहायचा. आणि मग असं राहत असताना बऱ्याच वेळा हे हिंस्र पशु प्राणी रात्री यायचे आणि त्यांच्यापैकी काही माणसांना किंवा जे समोर असतील, दरवाजात असतील, म्हणजे त्या गुहेच्या दाराशी असतील, त्यांना घेऊन जायचे. आणि मग हे माणसं गायब व्हायचे. पण हळूहळू या लोकांना कळलं की या अग्नीमुळे, म्हणजेच या जाळामुळे काय होतं, प्राणी घाबरतात आणि ते जवळ येत नाहीत किंवा त्या जाळाच्या जवळ जात नाहीत. मग या लोकांनी काय केलं, ज्या गुहेमध्ये यांचा मुक्काम असेल त्या गुहेच्या समोर लाकडं जमा करायची आणि जाळ पेटवायला सुरुवात करायची. आणि मग रात्रभर ते जाळ तिथं जळत राहायचा, जेणेकरून गुहेतल्या लोकांना प्राणी वगैरे मारून किंवा शिकार करून घेऊन जायचे नाही. कधी कधी असंही व्हायचं, एखाद्या वेळेस जर रात्री अचानक जर जाळ विझला, तर गुहेच्या दाराशी जी झोपलेली व्यक्ती असेल त्याला ते घेऊन जायचे. साधारणतः झोपण्याची सिस्टीम कशी होती, तर गुहेच्या दारात कुटुंब प्रमुख झोपायचे, त्याच्यानंतर मग महिला आणि त्याच्यानंतर लहान मुलं असं झोपायची. कारण लहानांचा जीव लहान प्राण्यांना किंवा लहान मुलांना लवकर प्राणी उचलून घेऊन जाऊ शकतात, म्हणून लहान हे सगळ्यात मधात असायचे. मग बऱ्याच वेळा ज्या दिवशी इथला अंधार झाला किंवा ज्या दिवशी ते बाहेरचा लावलेला जाळ विझला, त्या दिवशी काय व्हायचं की ते कुटुंब प्रमुखाला उचलून प्राणी घेऊन जायचे. आणि मग तिथून एक त्यांच्या असं लक्षात आलं की जाळ विझला की काहीतरी अघटित घडतंय, काहीतरी होते बाबा, आपला कुटुंब प्रमुख गायब होतो, प्राणी त्याला उचलून नेतात. हळूहळू काय झालं, हे लाकडं जाळण्याच्या ऐवजी त्यांना प्राण्यांच्या शिकारीपासून चरबी मिळाली. त्या चरबीचे दिवे मग त्यांनी लावायला सुरुवात केली. आणि चरबीचा दिवा जो आहे तो एकदा लावला की रात्रभर जळत राहायचा. त्याच्यामुळे त्याला वारंवार उठून लाकडं लावण्याची गरज पडायची नाही. आणि मग तिथून एक गोष्ट सुरू झाली की आपल्याला जर संरक्षण करायचं असं स्वतःचं, आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबाचं, तर दिवे लावायला सुरुवात झाली. म्हणजेच ते चरबीचे, बरं का, त्यावेळेला काही वाती तयार नव्हत्या किंवा काही नाही, त्या चरबीमध्येच वेल किंवा लाकडं असे टाकायचे, त्याला एकदा जाळ लावायचा आणि चरबी तशी ठेवायची किंवा चरबीला जाळ लावायचं आणि ठेवायचं, तर ती भरपूर वेळपर्यंत जळत राहत होती. मग हळूहळू शेतीचा शोध लागला. शेतीच्या शोधानंतर काय झालं की घरं तयार झाली. पण घरं कशी होती, साधी घरं होती ती, त्याला दरवाजे किंवा काही असं नसायचं. आणि त्याही वेळेला जंगल खूप जास्त होतं. म्हणजे त्या घरात राहायचं असेल तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं होतं की संरक्षण. आणि त्या संरक्षणासाठी रात्रभर आणि उजेड असण्यासाठी, उजेड आणि संरक्षण या दोन्ही गोष्टीसाठी मग परत पुन्हा दिव्यांची प्रथा जशाला तशी ती त्या कृषी संस्कृतीमध्ये शिरली. आणि कृषी संस्कृतीमध्ये मग आपल्या घरात नियमितपणे दिवा जाळला जाऊ लागला. त्या दिव्यामुळे काय व्हायचं, त्याचा प्रकाश तर राहायचाच, पण प्राण्यांपासून संरक्षण राहायचं. हिंस्र प्राणी त्या घरापर्यंत, त्या झोपडीपर्यंत जात नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांचं संरक्षण व्हायचं. आता हे झालं दिव्याची उत्पत्ती कशी झाली ते. आणि मग तीच प्रथा हळूहळू हळूहळू ती जी दिवे लागणी होती, रोज रात्र झाली की दिवा लावायचा. मग हळूहळू काय झालं, ही प्रथा पडून गेली.
म्हणजे तो प्रघातच झाला. रात्र झाली की दिवा लावणे, रात्र झाली की दिवा लावणे आणि हे जवळपास 1990 पर्यंतही आपल्या इकडे कंटिन्यू होता. आताही बऱ्याच घरामध्ये संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतात. आता प्रकाश भरपूर आलाय तरी सुद्धा दिवा लावायची पद्धत मात्र तशीच आहे. कारण 1990 पर्यंत भारतातल्या खेड्या पाड्यात, वाडी वस्ती तांड्यावर वीज पोहोचायला सुरुवात झाली होती आणि जशी जशी वीज पोहोचली, लाईन पोहोचली, तसं तसं दिव्यांचं प्रमाण कमी झालं. पण नियमितपणे घरात तो दिवा लावला जातो. तर ही दिव्या लावण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला कुठून मिळाली? अत्यंत प्राचीन काळापासून, जेव्हा कोणत्याही प्रकारच्या धर्मांची उत्पत्ती झालेली नव्हती, कोणत्याही जातींची उत्पत्ती झालेली नव्हती. त्या काळात कोणतेही म्हणजे आज आपण जसं हे निर्मिक मानतो किंवा देव मानतो, वेगवेगळ्या समुदायातली, वेगवेगळ्या धर्मातली लोक वेगवेगळी आपली आपली देव मानतात, निर्मिक मानतात. तर त्या पद्धतीने त्या काळामध्ये काही नव्हतं. अजून माणूस असा जाती धर्मात विखुरलेला नव्हता आणि कोणत्याही प्रकारच्या देवा धर्माचं तो तेव्हा म्हणजे हे करायला लागलेला नव्हता, पूजन किंवा त्या देवाला मानायला लागलेला नव्हता. त्या काळापासून म्हणजे देव देवतांच्या निर्मितीपासून त्याच्या आधीपासून सुद्धा दिव्याची प्रथा आपल्याकडे चालू आहे, मानवाच्या निर्मितीपासून. त्यानंतर पहा, दिवाळीमध्ये दिवे का लावले जातात हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर पहा, दिवाळी साधारणतः उत्तर म्हणजे भारतामध्ये चांगल्या प्रकारे साजरी केली जाते आणि आपला जो भारत आहे तो उत्तर गोलार्धामध्ये येतो. उत्तर गोलार्धामध्ये या कालावधीमध्ये हिवाळा असतो, म्हणजे पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू होतो आणि हिवाळ्यामध्ये काय होतं, रब्बीच्या पेरण्या वगैरे असतात पहा दिवाळीच्या तशामध्ये. तर या काळामध्ये वातावरण अत्यंत थंड होतं, रात्र मोठी होते, दिवस लहान होतो आणि याच्यामुळे काय होतं की सकाळी लवकर उठवल्या जात नाही, कारण की थंडी खूप जास्त असते. मग माणूस उठायला उशीर करतो, रात्री लवकर झोपतो, मग काम होत नाही. एक प्रकारची या दिवसामध्ये आपल्या सगळ्या माणसांवर मरगळ आलेली असते किंवा सगळी माणसं थोडीशी आळसावलेली असतात, सुस्तावलेली असतात. मग या कालावधीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, कामं जास्त असतात पण माणसं आळस करतात किंवा माणसं मरगळलेली असतात, सुस्तावलेली असते, वातावरण थोडंसं मरगळलेलं असतं. या वातावरणामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं, या वातावरणामध्ये उत्साह निर्माण व्हावा, कारण आपली शेवटी किती केलं तर कृषी परंपरा आहे आणि कृषी परंपरेमध्ये आळस करून चालत नाही. वेळेला जर एखादी गोष्ट नाही झाली तर त्याचा पिकांवर खूप मोठा परिणाम होतो, जेणेकरून सगळ्या शेतकरी कुटुंबावर परिणाम होतो. आणि म्हणून मग या महिनाभरामध्ये कार्तिक महिना पूर्ण सकाळी एकतर दिंडी निघते गावामध्ये आणि दिवे आपण नियमितपणे फक्त एक दिवा लावतो, कुठं? आपल्या देवघरात. पण वर्षभर एक दिवा लावतो, पण या दिवाळीच्या कालावधीमध्ये मात्र 30 ते 40 दिवस आपण कंटिन्यू आपल्या घरांसमोर, घरांच्या दरवाजाला किंवा त्या दरवाजाच्या बाजूला खेड्यापाड्यात देवळ्या असतात, त्या देवळ्यांमध्ये सगळीकडे आपण बाहेर दिवे लावत असतो. का? तर त्याचं एकच कारण आहे की त्या दिव्यांमुळे थंडीची जी प्रभाव आहे, थंडीचा प्रभाव तो थोडासा कमी राहावा आणि इतक्या लवकर जो अंधार पडतो तो अंधार आणि ती मरगळ कमी व्हावी, म्हणजे एकतर प्रकाश राहावा, चांगल्या प्रकारे चैतन्य निर्माण व्हावं, उत्साह राहावा. म्हणून रोज सकाळी उठून लवकरात लवकर 5 वाजता ती दिंडी निघते, दिंडीनंतर लगेच आपण दिवे लावतो आणि उजेड करतो, हे सगळा प्रकाश करतो. या प्रकाशामुळं ती जी नैसर्गिकरित्या येणारी मरगळ आहे ती दूर व्हावी, उत्साह निर्माण व्हावा आणि कृषी संस्कृतीला एक प्रकारची चांगली चालना मिळावी, म्हणून मग आपण काय करत असतो, दिवाळीमध्ये महिनाभर दिवे लावत असतो. तर हे दोन महत्वाचे कारण, एक तर दिव्याची निर्मिती आणि दुसरं दिवाळीत दिवे लावण्याचे कारण, हे दोन्ही प्रकारच्या गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलेल्या आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया तिथं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.